हाय फ्रेंड्स, काव्याज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर बघा, आज मी रव्यापासून एक मस्त असं नाश्त्याचा आयटम बनवणार आहे। पाहू शकता किती क्रिस्पी आणि मस्तच असं झालेलं आहे। आणि त्याच्यासोबत मी पुदिन्याची चटणी पण दाखवणार आहे। चला, तर आज मुलांची फरमाईश होती म्हणून आज मी हे नाश्त्याचा आयटम बनवला आहे। मी तुम्हाला ह्याची रेसिपी दाखवते। चला, तर इथं मी पॅन ठेवला आहे गरम करायला। त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी घेतलं आहे। 2 ग्लास पाणी ओतून घ्यायचे त्याच्यामध्ये। पाहू शकता इथं 2 ग्लास मी पाणी घेतलेलं आहे आणि 1 वाटी रवा आहे। तर त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स, थोडंसं तूप टाकायचं आहे। चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो हे पण त्याच्यामध्ये टाकायचं आहे। हे बघा, मस्त असं उकळी आली की मग याच्यामध्ये रवा टाकून आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। पाहू शकता मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याला। व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे। त्याला मिक्स झालं की आपण थोडा वेळ वाफेवरती ठेवायचं, 1-2 मिनटं याची वाफ काढून घ्यायची, म्हणजे हा रवा सगळा जरा नरम होतो। झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची। 2 मिनटं झालेले आहेत। हे बघा, मस्त असा रवा फुललेला आहे। आता हे थोडंसं थंड झालं की मग आपल्याला याला मळायला घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण पुदिन्याची चटणी बनवून घेऊया। तर इथं बघा, मिक्सरचं भांडं घेतलेलं मी 1 वाटी पुदिना घेतलेला आहे आणि अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे। म्हणजे पुदिना 1 वाटी असेल तर त्याची अर्धी कोथिंबीर घ्यायची। आणि इथं 2-3 मिरच्या घेतलेल्या आहेत, हिरव्या मिरच्या। आपल्याला जास्त तिखट नाही बनवायचं, मग पुदिन्याची चटणी आहे ना चांगली नाही लागत। 1 लिंबू घेतलेला आहे त्याच्यामध्ये मोठा असा, मस्त असं पिळून घ्यायचं आहे त्याचा। याच्यामध्ये ना घाट्या घेतलेल्या आहेत, म्हणजे घाटी म्हणजे शेव घेतलेले आहेत, जाडेवाले शेव त्या चटणीमध्ये। याच्याने कसं माहिती आहे, चटणीला टेस्ट पण खूप छान येतो आणि तो असं चटणीला बाइंडिंग खूप छान येते। तर चाट मसाला 1 चम्मच घेतलेला आहे, थोडंसं मीठ। पुदिन्याची चटणी पटकन खारट होते, त्यामुळे तुम्हाला चवीपुरतंच मीठ पहिल्यांदा कमी टाका मीठ, नंतर परत कमी पडलं तर परत एकदा टाका। पाहू शकता मस्त असं बारीक झालेली आहे, कशी चटणीला एकदम बाइंडिंग बघा किती छान आलेली आहे। तर इथं आपलं सारण पण आपलं थंड झालेलं आहे। आता हे आपण परातमध्ये काढून घ्यायचं आहे। इथं मी 3 बटाटे उकडलेले आहेत, तर ते आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात किसून। 1 वाटीला 3 बटाटे मीडियम साईजचे उकडून त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायच्यात। इथं चीज क्यूब्स आहेत माझ्याकडे, ते चीजचे क्यूब्स पण त्याच्यामध्ये किसून सगळे टाकून घ्यायचे। पाहू शकता मस्त असं पूर्ण मिक्स झालेलं आहे। त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकायच्यात आणि चिमूटभर ओवा टाकायचा आहे, याच्याने टेस्ट खूप छान येतो। जिरेची पावडर, चाट मसाला आणि मीठ। मी त्या ह्याच्यामध्ये सारणमध्ये मीठ टाकलं होतं म्हणून वरून मी मीठ नाही टाकलेलं आहे। याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं सगळं आपल्याला। सगळ्या अशा गाठी झालेल्या सगळ्या फोडून घ्यायच्यात। हे बघा, आता हे सगळं परत हिला चिटकते, तर थोडंसं अजून तूप लावून घ्यायचं हाताला आणि ते तूप लावून सगळं मिक्स करून घ्यायचं। पाहू शकता मिक्स झालेलं आहे आपलं मस्त असं। तर चला, हे आता कोण याचे बॉल्स पण बनवतात। हे बघा, असे बॉल्स पण बनवून फ्राय करतात। कोण याची वेगळी कट करून वेगळी डिझाईन पण बनवतात। मी असंच कट करून तुम्हाला दाखवणार आहे डिझाईन बनवून। तर इथं मी साईडला तेल तापत ठेवणार आहे, कढई ठेवली आहे गरम करायला
आता तेल टाकून घेते त्याच्यामध्ये. हे बघा, असं रोल बनवायचं आहे त्याला बारीक. फटाफट होणारी रेसिपी आहे, काही याला झंझटमारी काहीच नाही आहे, जास्त सामान पण नाही लागत त्याला. हे बघा, असं कट करून घ्यायचं आहे त्याला आणि याला असं चम्मचनी डिझाईन करायचं. तुम्हाला करायची तर करा, नाही केलं तरी चालतं. तर इथं तेल गरम झालेलं आहे, आपल्याला एक एक करून त्यात सोडून घ्यायचं आहे. मस्त असं खूपच टेस्टी होतं. तुम्ही नक्की बनवून बघा ही रेसिपी. मस्त असं तळून झालेलं आहे बघा, खूपच छान. हे बघा, इथं पुदिन्याची चटणी, सॉस आणि ते बघा किती क्रिस्पी झालेलं आहे. मी तुम्हाला खाऊन पण दाखवते मस्त. आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खरंच बाय.